न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अन्यायाविरोधात लढणारे अशोक गायकवाड म्हणजे अहिल्यानगरचे सम्राट। रामदास आठवलेंची भावपूर्ण श्रद्धांजली। जे नेहमीच अन्यायाला गाडा असे म्हणत अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहिले, त्यांचे नाव अशोक गायकवाड होते। आंबेडकरी चळवळीला आधार देण्यासाठी त्यांनी नेहमीच स्पष्ट आणि निर्भीड भूमिका घेतली। सम्राट अशोकांप्रमाणेच अशोक गायकवाड हे अहिल्यानगरचे सम्राट होते, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले। ज्येष्ठ नेते तथा आंबेडकरी चळवळीतील लढवये अशोक गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आठवले बोलत होते। यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, आमदार अक्षय कर्डिले, भारतीय दलित कोब्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण, महापालिकेचे उपमहापौर धनंजय जाधव यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी अशोक गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी माऊली संकुल येथील रस्ता ते तोफखाना पोलीस चौकी या रस्त्याला पॅन्थर अशोक गायकवाड मार्ग असे नाव देण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडून त्याबाबत ठराव करण्याची घोषणा केली। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आपल्या सर्वांचे नेते माननीय केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले साहेब, आपल्या अहिल्यानगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्रामभाई जगताप, इतर सर्व उपस्थित पदाधिकारी, अशोकराव गायकवाड यांचे सर्व नातेवाईक, मित्रपरिवार, बंधू भगिनी आणि मित्र, अशोकराव गेल्याचं वृत्त जेव्हा मला समजलं म्हणजे विश्वास बसत नव्हता। तर माझे गेले 25-30 वर्ष अशोकरावचे संबंध। आमचे वडील कैलासवासी खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि अशोकराव यांचे अतिशय घनिष्ठ बैठक आहे। दूर नसल्या तरी विचारधारेवर, विशेष विचारधारेवर आपल्याला कार्यरत होतो। पीडितांच्या शोषणांसाठी अनेक वेळा अशोकरावांनी संघर्ष केला गेला पाहिजे। अनेक चळवळीमध्ये त्यांनी पुढाकार घेतला, नेतृत्व केलं। आणि अतिशय शुद्ध भाषा असणारे नेतृत्व। माझ्या अनेक वेळा अशोकरावांबरोबर मतभेद सुद्धा झाले, हे तुमच्यावर दोघांना कळत नाही, परंतु वैचारिक मतभेद असेल तरी आमची मैत्री कधी तुटली। या जिल्ह्याच्या प्रत्येक प्रश्नामध्ये प्रश्नांशी अशोकराव एकरूप झालेले पाहिजे आणि समाजाच्या बांधवांकरता किंवा अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची परिस्थिती किती किंमत बोलावी लागली तरी ती देण्याची तयारी त्यांची होती। आपले नेते आणि आठवले साहेबांच्या विचारधारेशी ते एकरूप झालेले होते। असे कार्यकर्ता, चळवळीचा कार्यकर्ता ज्यांनी आपलं आयुष्य लोकांच्या प्रश्नासाठी चळवळीचं समर्पित केलं होतं, असे का सच्च मित्राची, आपल्या जिल्ह्याचं भूषण असणाऱ्या नेतृत्वाची या निधनाला मोठी हानी झालेली आहे। परवाही श्रीरामपूरच्या कार्यक्रमामध्ये दुर्गावर त्यांना ज्यावेळी अस्वस्थ वाटू लागलं तर नवरा हॉस्पिटलला नेण्यात आला, स्वतः डॉक्टरशी बोललो, परंतु मला वाटतं हॉस्पिटलला ॲडमिट करण्यापूर्वी झालं होतं।
तरी पण एक मी म्हटल्याप्रमाणे आपल्या जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून, आपल्या सगळ्यांचा मित्र म्हणून आणि शोषितांच्या वंचितांच्या आयुष्यावर संघर्ष करणारा म्हणून एक व्यक्तिमत्व आपण हरवलेला आहे. मी आपल्या अहिल्यानगरच्या वतीने, आमच्या विशेष परिवाराच्या वतीने मी अशोकरावांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वरानं या लोकांमध्ये त्यांना जवळचं स्थान द्यावं अशी परमेश्वरांसाठी विनंती करतो. आणि तो आता झालेला आहे तो उपचार करण्याकरता त्याच्या कुटुंबाला परमेश्वरांना शक्ती द्यावी अशी प्रार्थना परमेश्वराला करतो आणि त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने आपले सर्वांचे आवडते, लाडके आणि ज्यांनी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव हे महाराष्ट्राच्या आकाशापर्यंत नेलं, ज्यांच्या जाण्याने आपल्याला सर्वांना फार मोठं दुःख झालं, असे आपल्या RPIचे ज्येष्ठ नेते कैलासवासी अशोकरावजी गायकवाड साहेब यांची शोकसभा, यासाठी हे जमलेले सर्व त्यांच्यावरती प्रेम करणारे आपल्या समाजाचे बांधव, सर्व महिला माता भगिनी, सर्व जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले व आपल्या महाराष्ट्राचं बुलंद तोफ आणि आपल्या समाजावरती जे नितांत प्रेम करतात असे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब, व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व आपल्या अहिल्यानगर जिल्हा चे सर्व प्रमुख पदाधिकारी, उपस्थित गायकवाड साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वांचं मी प्रथम आपण उपस्थित राहिले श्रद्धांजली देण्याकरता त्याबद्दल आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे आपल्या अहिल्यानगरचं दुर्दैव की अशोकरावजी गायकवाड साहेब आपल्यातून फार कमी वेळामध्ये आणि वयामध्ये निघून गेले. अतिशय दुःखाचं वातावरण आपल्या सर्वांमध्ये आहे, कारण की अशोकरावजी गायकवाड साहेबांनी जर त्यांचा इतिहास पाहिला तर शेवटच्या श्वासापर्यंत समाजाच्या हिताकरता काम करत राहिले. मी लहान होतो तेव्हापासून गायकवाड साहेबांना पाहत आलो की प्रत्येक वेळी समाजाच्या हिताकरता व समाजाच्यासाठी व कुठेही अडचण आली, कुठेही त्रासदायक घटना घडली, सर्वात प्रथम कोण येत असेल तर ते म्हणजे अशोकरावजी गायकवाड साहेब येत असायचे. आणि त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, कुठल्याही प्रकारचं स्वतःसाठी काय तरी करायचं अशी भावना नव्हती. तर आपल्याला आपला समाज पुढे घेऊन जायचा, आपल्या समाजाची वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे हा त्यांचा प्रयत्न कायम असायचा. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या सर्वांचं दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी शिकवण दिली आणि त्यांनी जो मार्ग दाखवला त्यावर खरं म्हणजे अशोकरावजी गायकवाड साहेब सुरुवातीपासून तर शेवटच्या श्वासापर्यंत चालत आले. आणि आज खरं म्हणजे अजूनही ही बातमी खरी वाटत नाही, कारण की कुठल्याही प्रकारचा आजार नाही, कुठल्याही प्रकारचं दुखणं नाही. आणि मला असं वाटतं बनसोडे साहेब काही दिवसापूर्वीच त्यांनी मीटिंग घेतलेली होती आपल्या कार्यक्रमाची. म्हणजे असं सहजही कोणाच्या मनात आलं नव्हतं की अशा प्रसंगाला आपल्याला सामोरं जावं लागेल. पण आपल्याला माहिती आहे की आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम असला तरी पण आपल्याला सर्वांना त्यांना श्रद्धांजली वाहू वाटत नाही.
का बरं? कारण की आपल्या सर्वांचं एवढं प्रेम त्यांच्यावरती होतं की ही बातमी आपल्याला अजूनही खरी वाटत नाही. पण निश्चित आज ते आपल्यामध्ये नाही, पण समाजाला कुठेतरी एक चांगल्या प्रकारची वाटचाल ते दाखवून गेले. आता आपल्या सर्वांचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे की भविष्याच्या वाटचालीमध्ये गायकवाड साहेब ज्या पद्धतीने समाजाच्या चळवळीमध्ये काम करायचे आणि त्यांनी शेवटपर्यंत श्वास घेतला असेल तर आपल्या समाजाला पुढं नेण्यासाठी आणि समाजाच्या हितासाठी, तर ती वाटचाल कुठंतरी आपल्याला सर्वांना मिळून आता ती पुढे न्यावं लागेल. अनेक गोष्टी त्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये समाजासाठी करायच्या होत्या. गायकवाड साहेबांकडे यायचे, त्यांच्यासाठी ते खाऊन जायचे. तर इथून पुढे आम्ही त्यांना कोणी वारंवार बनवणे, आमची पूर्ण समिती असेल, मी असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण आपली मित्र समिती असेल, आम्ही सर्व भीमसैनिकांच्या मागं खंबीरपणे उभे राहून त्यासाठी आमदार चांगलं डायरेक्टर असतील, आठवले साहेब असतील, अक्षयदादा असतील, सर्वजण आपल्याला मदत करतील. व माझी एक इच्छा आहे की ज्यांचं आयुष्य त्यांचं त्या लॉयड कॉलनीच्या रोडला गेलं माऊली संकुल, तर मी महानगरपालिकेमध्ये पाठपुरावा करून माऊली संकुल ते तोफखाना पोलीस स्टेशन या रोडला पॅन्थर अशोकराव गायकवाड असं नाव देण्याचं या ठिकाणी जाईल. अशोक गायकवाड हे व्यक्तिमत्व आंबेडकरी चळवळीला एक आकार देण्यासाठी सातत्यानं आपली स्पष्ट भूमिका मांडणार अशा काय वेळेला अशोक गायकवाड यांच्यासोबत माझ्या पक्षात असताना तरी ते त्यावेळेला इतर पक्षामध्ये गेले, माझ्याशी नंतर संवाद आणि मला पाहिजे की अशोक गायकवाड कुठे गेले. शेवटी ते माझ्या पक्षामध्ये आहे आणि काही दिवसापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी त्यांच्यावर पुन्हा आणि मला पक्षामध्ये मी त्यांना म्हणालो की आम्ही पक्षातून अनेक कार्यकर्ते असे आहेत की त्यांचा बोध आहे अशोक गायकवाड अभ्यंतर आपल्या समाजावर होणारा अन्याय म्हणजे ते नेहमी सर्वांना म्हणायचे की अन्याय करता, जे नेहमीच तुम्हाला म्हणायचे अन्यायाला गाळ, त्यांचं नाव अशोक गायकवाड. त्यांनी जर उभं केलं होतं आपल्या कार्याचं फार मोठं इथं झालं. त्यांनी तर या ठिकाणी उभं केलं होतं आपल्या कार्याचं फार मोठं झाड. ते आज आमच्यामध्ये राहिले नाही. अशोक गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वजण सकाळपासून येतो. त्यांच्या घरामध्ये सकाळी येताना आणि त्यांच्या पत्नी रत्नमाला दत्ता मुलगा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी निघाले. त्यावेळेला श्रीरामपूरमध्ये दलित समाज एकच असतो. दलित समाजामध्ये म्हणून अल्पपणाचा जो निर्णय आहे तो निर्णय सरकारने घेतलेला. सगळ्या जातीला समान्य दुसऱ्या जातीवर अन्याय व्हावा ही भूमिका पण आमच्यामध्ये खूप वाढू नका अशा पद्धतीचा इशारा देण्यासाठी
सरकारकडे मागणी करण्यासाठी जो मोर्चा आयोजित करण्यात आला होता, त्या मोर्चाच्या संबंधामध्ये पत्रकार परिषद प्रधानमंत्री अचानक त्यांना मला लगेच 5 मिनिटामध्ये आणि अशोक गायकवाड यांना सुरुवातीला सोलापूरला ऍडमिट केलं, नंतर नगरमध्ये आणलं आणि मी डॉक्टरांच्या संपर्कात होतो. जर अटॅक आला तर त्या अटॅक अनेक अशोक गायकवाड अजूनही आपल्यामध्ये 15-20 आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी सातत्यानं संघर्ष करत नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जयभीमचा आवाज विरोध करत नाही. माझ्या नेतृत्वाला मजबूत करण्यासाठी सातत्यानं दिल्याने भूमिका मांडत आहे. रिपब्लिकन पक्ष एका जातीचा नसून तो सगळ्या जातीचा आहे. बाबासाहेबांच्या खुल्या पत्राची भूमिका ती सगळ्यांना मांडत आहे. नगर जिल्ह्यातल्या विविध गोष्टीमध्ये राहणाऱ्या माणसांच्यासाठी महाराष्ट्राच्या जमिनीचा प्रश्न जो आहे अनेक वेळा माझ्यासोबत चर्चा करतो. काही वेळेला आपण सह्याद्री रिसॉर्टमध्ये महाराष्ट्राच्या जमिनीबद्दल घेतली आणि महाराष्ट्राच्या जमिनीचा विषय असा आहे की ही जमीन ही दुसऱ्या कोणाला नाही. काही असेल तर ते दलित समाजाच्या पण महाराष्ट्राच्या जमिनी सुद्धा आपल्याला परत करणार नाही. म्हणून आपली भूमिका सातत्याने मांडायची. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब नाव देण्यासाठी आम्ही संघर्ष केला. त्यामध्ये आणि मी शिर्डीमध्ये उभा राहिलो तेवढ्या ते माझ्या पाठीमध्ये होते. मला असं वाटत होते की शिर्डीमध्ये अत्यंत चांगल्या मतांनी पंढरपूरमध्ये सुरुवातीला गेलो तेवढ्याला 2,60,000 मतांनी मताधिकारी आणि देशामध्ये 6व्या-7व्या नंबरवर माझं मत आहे. मला असं वाटत होतं की मी शिर्डीमध्ये आलो तर या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन पक्षाची ताकद करून आम्ही वाढवली. गावागावामध्ये कॅन्सरच्या छावण्या होत्या त्या रिपब्लिकन पक्षामध्ये त्यामुळे 99% या ठिकाणी आपली काँग्रेस राष्ट्रवादीने मी 6 ते 7 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून वाटलं होतं. पंढरपूरमध्ये उभा राहिला तर तो मतदार जनरल झाला म्हणून मी माझ्या पाठीशी पत्रकारांनी सुद्धा आपण अनालिसिस केलं होतं की 40-50 हजार लोकांना वास्तवले साहेब हे आपल्या समाजाला निवडून आलेला आहे. निवडणुकीमध्ये अशोक गायकवाड आमचं गाव माझ्यामध्ये मी अशा पद्धतीने आपल्या अशोक गायकवाड म्हणजे वक्तव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. अशोक गायकवाड हे सातत्यानं जरी ते आजारी असले तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये आपल्या समस्या त्यांच्या संबंधामध्ये सोडवायच्या कशा याबद्दल त्यांच्याकडे होतो आणि शेवटी ते आपल्या मोर्चाचे अनाउन्समेंट करत असतात. एवढा अत्यंत चांगला माणूस पण अचानक असं जायचं काय पद द्यायचं ते आपण सगळे त्यांना महाराष्ट्र राज्यावरती चांगलं पद द्यायचं
माझे दौरे सातत्यानं असलं तरी आंदोलन संपलं तरी एका महिन्यामध्ये 10, 15, 16 राज्यामध्ये आणि माझं शेड्यूल अत्यंत बिझी असतं. मला त्यांना फोन कार्यक्रमामध्ये असताना माझा फोन माझ्या गाडीमध्ये असतो. अनेक वेळेला कुठेतरी कार्यक्रमात असलो किंवा लोकांना भेटत असलो तर फार गर्दी असते. नंतर मला कधी वेळ मिळाला तर त्यामध्ये मी करतो आणि त्यामध्ये अशोक गायकवाड यांचा फोन असेल की त्यांना आवर्जून मी त्याला फोन करत असेल. त्यामुळं उद्या 14 तारखेला होणारी जी आमची बैठक मुंबईला जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये आम्ही महाड नौका तळ्याच्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झाली. 1927 मध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि 1920 मार्चला महाड नौका तळ्याचा सत्याग्रह झाला होता आणि त्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणून रिपब्लिक पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सामाजिक समता समाजामध्ये समता आणण्यासाठी बाबासाहेबांचा प्रयत्न केला. आम्ही सुद्धा माणूस आहेत, आम्हाला माणसासारखं जगण्याचा अधिकार आहे यासाठी तो सत्याग्रह. कुणाच्या भावना दुखावण्यासाठी तो सत्याग्रह होता की आम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, भारताची ताकद वाढली पाहिजे यासाठी. त्यावेळेला फार व्यवस्थित झाली आणि त्या ठिकाणी आम्ही नंतरच्या काळापासून किती महाडला 20 मार्चला कार्यक्रम घेण्याचं ठरवलं आणि सुरुवातीला 1000 लोक आले, नंतर 2000 आले, 5000 आले, 10,000 आले, 25,000 आले, 50,000 आले, 1 लाख आले, 2 लाख आले. अशा पद्धतीने लोकसंख्या वाढली. भीमा कोरेगाव या ठिकाणी सुद्धा आम्ही सुरुवात केली. आम्ही सुरुवातीला ट्रकवरती उभा राहतो 200-300 लोकांच्या समोर आणि आता भीमा कोरेगावमध्ये 2-3 लाख लोक त्या ठिकाणी आणि आपल्याला एवढ्यामध्ये आपल्याला मजा आहे की नंतरच्या काळापासून नंतरच्या काळामध्ये हा जो 13 ऑक्टोबर या दिवशी उद्यामध्ये बाबासाहेबांनी घोषणा केली होती की मी जर हिंदू असतो तरी मला हिंदू धर्मामध्ये न्याय मिळत असेल तर मी हिंदू धर्म 1935ला तो दिवस सुद्धा आम्ही गेला. आता त्या ठिकाणी आपण माझा इतिहास आहे. इतिहास सुद्धा तुला आपल्यामध्ये जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांनी किंवा साहित्यिकांनी नंतरच्या मुवमेंटमुळे किती लोकांचा बदल झालेला आहे, किती लोकांना हिंमत झालेली आहे, लोकांना गावपाड्यामध्ये घाबरणारा समाज होता. पण आम्ही अन्याय त्याला शिकलो. आम्हाला मराठा बांधवांची गावाच्या बांधवांची चांगली बाबासाहेबांचा पक्ष चालवायचा असेल तर सगळ्या जागीरासोबत आणलं पाहिजे होतं. पीपल युनियन सोसायटी बाबासाहेबांनी स्थापन केली 8 जुलै 1945. त्यावेळेला बाबासाहेबांनी 11 ट्रस्ट होते त्यामध्ये 7 ट्रस्ट झाली आणि 4 ट्रस्ट समान झाली. अशा पद्धतीने मी त्या बाबासाहेबांच्या सुरुवातीपासूनच ते होतं की सगळ्या समाजाला. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.